नमस्कार. तर स्वागत आहे तुमचे लता's किचन अँड गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, मी 3 प्रकारचे गुलाब आणले नर्सरीतून. तर याला झाले आता 5-6 दिवस झाले आणून. तर कमीत कमी 8 दिवस तरी थांबायला पाहिजे रिपोर्टिंग करायला. तर ते कसं रिपोर्ट करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि गुलाब जेव्हा आपण गुलाब घ्यायला जातो तेव्हा बघून घ्यायचं की गुलाब कुठं किडीचा वगैरे आहे का. असलं तरी आपण घरी आणल्यानंतर त्याची पानं असे हेच करून टाकणार आहे, काढूनच टाकणार आहे. तर आणि एक लक्ष ठेवायचं की असं हे जे काडी असते ना गुलाबाची, अशी काळी वगैरे पडलेली असली की तसं घ्यायचं नाही आहे. याची आहे थोडीशी, पण ते मी आता कट करून टाकणार आहे. ते अशी जर काडी दिसली तर त्याला डायबॅक झालेला असू शकतो, रोग असतो तो गुलाबाचा. तर तो खूप भयानक रोग असतो, त्याच्यामुळे खूप पूर्ण झाडाला म्हणजे झाडच खराब होऊन जातं नंतर हळूहळू. आणि पिवळी ही दांडी जी पिवळी असली तर ते पण घ्यायचं नाही. असं इथं पिवळं वगैरे असलं तर ते पण असं घ्यायची नाही. आता याला जास्तीत जास्त फुटवे असलेले तुम्ही घेऊ शकता गुलाब. याला पण खूप फुटवे आहेत. आणि जास्त फुलं असलेला गुलाब आणायचा नाही, फुटवे जास्त असलेला गुलाबच निवडायचा नर्सरीमध्ये मी घ्यायला जाणार तेव्हा. आणि आणल्यानंतर 6 दिवस किंवा 8 दिवस आपल्या झाडांच्या थोडंसं बाजूला सेट व्हायला असं ठेवून द्यायचं कलमा. कारण कसं आहे, ते झाडं तिथून आल्यानंतर मग घरी आणल्यानंतर त्यांना रिपोर्ट करायचंच असतं 8 दिवसांनी किंवा मग 5 दिवसांनी. पण मग त्याला शॉक बसतो जागा बदल झाल्यामुळे. त्याच्यामुळे ते लवकर त्याची रिपोर्टिंग करायची नसते. त्याला थोडं सेट व्हायला वेळ द्यायचा. आपण जर घाईत रिपोर्ट करायला घेतलं गुलाबाचं झाड तर मग ते शॉकमध्ये जातं आणि खराब होतं. गुलाबाच्या झाडाला जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे लवकर रिपोर्ट नाही करायची त्याची रिपोर्टिंग. 8 दिवस तरी थांबलं पाहिजे किंवा 6व्या दिवशी केले तरी चालतील. पण आता ह्याला हे जे फुलं आहेत ना, तर हे मी काढून टाकणार आहे. एक सफेद गुलाब आहे आणि एक ऑरेंज कलरचा गुलाब आहे. तर मी हे काढून टाकणार आहे. आणि एक येलो कलरचं आहे, तर ते असं सुकलेलं आहे. ते काही एवढी काळजी घेत नाही त्या नर्सरीमध्ये, त्यामुळे असे झाले आहे ते. तर मी पूर्ण हे इथपर्यंत कटिंग करणार आहे त्याची. हे एवढं पूर्ण कट करून टाकणार आहे. पहिले मी रिपोर्ट करून घेणार आहे आणि मग हे सगळे कटिंग करून टाकणार आहे. हे पानं वगैरे सगळे असे काढून टाकणार आहे. सगळे खराब झालेलेच पानं आहेत ते, अशी किडीचे पानं वगैरे. कारण ते दुसऱ्या झाडांमध्ये राहून येतं ते हे झाड. त्यामुळे आपल्या झाडांमध्ये असं लगेच ठेवायचं नाही, साईडलाच ठेवायचं. आणि आणल्यानंतर ते असं कट करून घ्यायचं एवढं. आणि पानं पण नंतर काढू शकता तुम्ही रिपोर्टिंग केल्यानंतर. आणि रिपोर्टिंगसाठी कुंडी कशी घ्यायची, तर कुंडी हे बघा असे होल पाडून घेतले मी कुंडीला. जास्तीत जास्त होल पाहिजे, ड्रेनेज होल चांगले पाहिजे. पाण्याचा निचरा चांगला होतो त्यातून. नाहीतर ते झाडं आपलं कुजतं खाली आणि खराब होतं पाण्याचा निचरा नाही झाल्यामुळे. आणि या झाडाला ऊनच जास्त लागत असतं ना गुलाबाच्या, त्यामुळे ते पाणी पण जास्त नको आहे त्या झाडाला. हे असे होल पाडून घेतले मी. तर आणि कुंडी 10 इंचाची, 8 ते 10 इंचाचीच पाहिजे. मी ही अशी चौकोनी कुंडी घेतली आहे, कारण हे झाड असं पसरट असतं ना, त्यामुळे याला अशी पसरटच कुंडी पाहिजे म्हणून मी ती घेतली आहे. कारण माझे अगोदरचे पण झाडं तशीच मी पसरटच कुंडीमध्ये लावलेली आहे. हे बघा, हा गुलाब आहे, हा गुलाब आहे आणि हा एक गुलाब आहे आणि हा पण एक गुलाब. असे माझे गुलाब आहे. हा देशी गुलाब आहे, खूप जुना आहे. म्हणजे तो 2 वर्षापूर्वीचा गुलाब आहे. खूप फुलं येतात त्याला. तर मी त्याला आता जून महिन्यामध्ये रिपोर्ट केलं होतं.
पूर्ण काढून आणि सगळी माती बदलली त्याची. तर थोडं गेलं होतं नॉर्मन्सीमध्ये, पण आता बरं आहे, छान पाली फुटली त्याला. पण हे जे असतं ना खाली, हे तुम्हाला सांगायसाठी मी आता हे गुलाब दाखवते. हे सकस म्हणता याला. हे जर वाढलं ना तर हे आपल्या गुलाबाला वरती वाढू देत नाही, त्याच्यामुळे हे असं कट करून घ्यायचं. हे बघा, मला थोडा उशीर झाला कट करायला. हे जर कट केलं तर मग आपला गुलाब वरती छान वाढतो. हे खाली असतं इथं, तर हे वाढू नाही द्यायचं, असं कट करत राहायचं इथून. तर हा गुलाब मोठा उंच होतो, तर वेलीसारखा होतो तो गुलाब. तर त्याला असा काडीचा पण आधार द्यावा लागतो मला. चला तर मग आता आपण रिपोर्टिंग करून घेऊ. तर बघा, आपण ही अशी कुंडी घेतली आहे आणि त्यामध्ये असं हे मटक्याचं हे असतं, ते असं ठेवून घ्यायचं याच्यावरती. आणि म्हणजे असं उकड राहतं हे थोडंसं, असं ठेवून घ्यायचं हे. त्यानंतर मी याच्यामध्ये हे ठेवणार आहे, असं नारळाच्या शेंड्या ठेवणार आहे याच्यामध्ये. तर अशा नारळाच्या शेंड्या ठेवल्यानंतर हे टरफलं पण मी टाकणार आहे थोडेसे. हे बघा, शेंगांचे टरफले होते. तर याच्यामध्ये हे मातीचेच खडे आहेत हे असे, तर हे असं टाकून घेते, म्हणजे थोडी उंची वाढेल याची कुंडीची. आणि नंतर वरून माती टाकणार आहे थोडीशी. तर गुलाबाला रिपोर्टिंग केल्यानंतर पण तुम्ही कट करू शकता, किंवा मग गुलाब रिपोर्टिंग करायच्या अगोदर पण कट करू शकता त्याला, कारण ते कट तर करावंच लागतं. कट केलं तरच त्याला चांगले फुटतील, नाहीतर ते फुलं वगैरे फांद्या वगैरे असतात त्यालाच सगळं आपण जे खत वगैरे टाकतो ते पोषण सगळं त्यालाच जातं. त्यामुळे ते सगळं कट करणे गरजेचं असतं. ते कट केलं तरच आपलं झाड चांगलं सुदृढ होतं. तर हे बघा, आपण हे मी काढून घेतलं आहे. तर ही माती खूप चिकट असते, तर ही माती काढून घ्यायची, ही नाही ठेवायची अशी. याची थोडी थोडी काढून घ्यायची, हळूहळू काढायची ही. तर मुळांना काही होणार नाही याचं. हे बघा, जेवढी निघेल तेवढी काढायची आणि बाकीची राहू द्यायची वाटल्यास. शक्यतो कमीत कमी माती ही राहिली पाहिजे नर्सरीतली, त्याला असं हे काढून घ्यायचं. खूप चिकट माती असते आपली, कशी मी तर मिक्स माती टाकते, थोडी काळी, काही लाल अशी माती टाकते मी. कोकोपीट असतं, त्यामुळे आपलं झाड चांगलं वाढतं. तर मी अगोदरच ही मिक्स माती घेतली आहे आणि काळी आणि लाल मिक्स माती आहे ती. आणि हे थोडंसं आता म्हणजे ही जेवढी घेतली मिक्स माती त्याच्यापेक्षा थोडी, फक्त ही लाल माती मी एवढी थोडी टाकणार आहे याच्यामध्ये. मिक्स करून घेणार आहे ती अशी. आणि हे वर्मी कंपोस्ट आहे, हे पण याच्यामध्ये मी ॲड करते. आणि हे कोकोपीट आहे, हे पण टाकणार आहे थोडं. हे किचन कंपोस्टचं ते पण टाकणार आहे थोडंसं, कारण सगळंच टाकणार आहे थोडं थोडं. आणि ही राख आहे, ही पण थोडी टाकणार आहे. हे जर सगळं असलं तर आपलं झाड पण चांगलं राहतं. आणि ही नीम पावडर आहे, ही नीम पेंट, निंबोळी पेंट म्हणता याला, ही पण टाकणार आहे. ही मी अशा अंदाजेच टाकते. आणि ही 1 चमचा साप पावडर घेतली.
फंगस लागत नाही याच्याने, त्याच्यासाठी मिक्स करून घेणार आहे ते. आणि हे एप्सम सॉल्ट घेतले. एप्सम सॉल्ट हे आपलं झाडाला हिरवं ठेवतं आणि चांगले मुळं वाढायला पण मदत होते याने. हे आता असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही ते राईसची साल जी असते ती पण तुम्ही टाकू शकता. तर माझ्याकडे राईस साल नाही आहे, तर मी हे चण्याचे जे बारीक केलेली ते साल असते हरभऱ्याची ती घेतली मी आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून घेणार आहे मी. तर हे बघा, मी असं सर्व मिक्स करून घेतले मस्त. आणि आता थोडंसं खाली टाकून घेते असं याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं. हवा पण खूप सुटली आहे आमच्याकडे आणि मी वर टेरेसवरच आहे ना, त्यामुळे खूप हवा सुटली. हे असं पसरून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता झाडं आपण ठेवून घेऊ. तर हे बघा, अशा प्रकारे मी झाड ठेवून घेतलं आहे आणि बाकीची माती आता मी अशी टाकून देणार आहे त्याच्यामध्ये. निंबोळी पेंट आणि ते एप्सम सॉल्ट हे तर प्रत्येक वेळेस टाकायलाच पाहिजे, कारण एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असतं आणि निंबोळी पेंट ही कीटकनाशक असते आणि एप्सम सॉल्टमुळे झाड शॉकमध्ये जात नाही, आपलं व्यवस्थित वाढतं आणि त्यामुळे आपण पण बिंदास राहतो. तर हे बघा, छान मस्तपैकी आता हे लावून घेतलं आहे झाड आणि आता मी उन्हामध्ये ठेवलं आहे झाड थोडा वेळ. हे आपलं मस्तपैकी दाबून घेतलं आहे आणि लावून घेतलं आहे झाड, छान दाबून असं फिट बसलं आहे मस्त. आणि हे जे खोड आहे ना, हे 1 ते 1.5 इंचाचं असं इथपर्यंत माती ठेवायची आणि वरती 1 ते 1.5 इंच हे खोड राहिलं पाहिजे असं, कारण इथं जे सकस येतो ना, तर ते सकसचा कोंब असतो ना, तो आपल्याला काढायला सोपं जातं आणि आपण अलगदपणे काढू शकतो. कारण तो सकसचा कोंब जर वाढला तर ते आपलं झाड वाढू देत नाही, तो कोंबच खूप वाढत राहतो. त्याच्यामुळे तो ती फांदी येते अशी, तर ती लगेच काढून घ्यायची, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आपण नर्सरीमध्ये जेव्हा जातो तेव्हा जास्तीत जास्त फांद्या असलेलं झाड घ्यायचं, असं घ्यायचं रोप. आणि जास्त फांद्या असल्यामुळे त्याला जास्त फुटवे येतात आणि जास्त फुलं येतात. आणि आता मी हे सावलीमध्ये ठेवले, तर सावलीमध्ये आता याला 5-6 दिवस सावलीतच ठेवायचं आणि भरपूर पाणी टाकून घ्यायचे, पूर्ण वरून पाणी टाकून घ्यायचं याला. आणि असं मस्तपैकी पूर्ण खालून पाणी निघेपर्यंत याला पाणी टाकायचं असं. आणि नंतर 5-6 दिवसांनी तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तरी चालतं, कारण मध्ये थोडंसं तुंबलं पाणी याच्यामध्ये तरी चालतं, साचलं तरी, कारण खाली पाणी जायला वेळ लागतो आणि झाड चांगलं राहतं. चला, तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.